पदावरील सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन राज्यासह हिंगोलीतील मोठ्या संख्येने जिल्हा परिषद हिंगोली येथे जय महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पदोन्नती, जुनी पेन्शन व वेतन त्रुटी या मागण्यासाठी हे काम बंद आंदोलन जिल्हा परिषद पंचायत समिती विभागातील शेकडो लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे। त्यामुळे ऐन मार्च एंडिंगवेळी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या कामकाजावर याचा नक्की परिणाम होणार। शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी या संघटनेच्या वतीनं 16 फेब्रुवारी 2026 पासून असहकार आंदोलन व काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आलंय। 20 तारखेपर्यंत कामकाज केले आहे कर्मचाऱ्यांनी आणि 23 तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। आमच्या संघटनेच्या वतीनं प्रमुख 4 मागण्या आहेत। त्याच्यामध्ये सुरुवातीची एक पहिली मागणी आहे वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीमधील स्तर कमी करणे, पदनाम विकास अधिकारी करणे आणि चौथी महत्त्वाची मागणी आहे की जुनी पेन्शन जशा तशी लागू करणे। यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। तर यासोबतच आपल्यासोबत आज या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहेत, त्यासोबतच कुणाचा पाठिंबा जाहीर होण्याची शक्यता? या बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागामधील व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। घोषणा होती जुनी पेन्शनच्या बाबतीत आपण एक घोषणा दिलेली आहे। आपला हा मुद्दा गेल्या 4 वर्षापासून सतत याच मागणीवर ठाम आहेत। बरेच कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बद्दलची अजूनही मागणी पूर्ण होत नाहीये। काय वाटते आपल्या या आंदोलनात पूर्ण होणार? निश्चितच या आंदोलनाची दखल घेऊन शासन आमच्या ज्या प्रमुख 4 मागण्या आहेत, वेतन त्रुटी आहे, जुनी पेन्शन जशाच तशी, तुम्ही जो जुनी पेन्शनचा मुद्दा उपस्थित केला आहे तो सर्व फक्त लिपिकवर्गीय कर्मचारी नाही तर राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। तो या संपाच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास येईल आणि निश्चितच याच्या माध्यमातून ते यावर सकारात्मक विचार करतील आणि त्याच्याबद्दल पुढील कार्यवाही करतील। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी शासनापर्यंत सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मागण्यांची दखल घेऊन शासन स्तरावर एक मीटिंग लावावी व त्यामधून आमच्या प्रमुख ज्या 4 मागण्या आहेत त्यावर सकारात्मकता दर्शवून त्या निकाली काढण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल। आपल्या एका मागणीमध्ये पदोन्नतीची सुद्धा मागणी आहे। काय नेमकं या विषयावर आता पदोन्नतीचा ह्यापूर्वी सुद्धा विषय झाले? आमची पदोन्नती केलेली नाही, त्याच्यामुळे ती पदोन्नती करणं आवश्यक आहे। एक ओएसचं पद आहे तर ते पद कमी करून ओएसचं एसयूचं पद देणे, त्याला तशी पदोन्नती करायची आणि त्याच्यामध्ये स्केलचं पण आहे तसे S8 मध्ये त्याला द्यायला पाहिजे। आम्ही जय महाराष्ट्र अधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी या संघटनेतर्फे बसलेले आहेत बेमुदत संपासाठी। आमचे तसे 4 मागण्या आहेत। यात आम्ही 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत असहकार आंदोलन स्वीकारलं होतं, काळ्या फिती लावून काम केलेलं आहे, परंतु शासनाकडे आमची कुठलीच मागणी झालेली मंजूर झाली नसल्यामुळे आम्ही आज 23 तारखेला बेमुदत संपात सहभागी झालेलो आहेत। तरी तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत आमचं म्हणणं पोहोचायला पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही संपातून मागे हात मागणार नाहीत। आपण महिला कर्मचारी आहे, आपल्यासोबत काही आरोग्य विभागाचे सुद्धा कर्मचारी इथं बसलेले आहेत आणि यासोबतच मार्च एंडिंगच्या वेळेला आता संपूर्ण कर्मचारी इथं आज आंदोलनाला बसलेले आहे। याच्या कामकाजावर परिणाम होणारच, पण यामध्ये आपण मागण्यांवर ठाम आहात असं आपल्याला सांगणार? आम्ही मागण्यावर आमच्या ठाम आहे। तर जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही कामच करणार नाही, कारण आम्ही काम करतो म्हणूनच बाकी सगळं चालते। नाही तर काम करणं, आम्ही काम करणं जास्तीत जास्त लिपिक वर्गीय काम जास्त करतात। अधिकाऱ्यांना सर्व माहिती सांगणे, फाईल तयार करण्यापासून, टिप्पण्या टाकण्यापासून, शासन निर्णय काढण्यापासून माहिती सांगण्यापर्यंत सर्व काम करतात। आमच्या कामाचा खूप बोजा आहे आणि त्याच्या बदल्यात आम्हाला वेतन कमी आहे। त्याच्यामुळे आम्हाला वेतन त्रुटी आमची दूर झाली पाहिजे आणि पेन्शन सुद्धा जुनी पेन्शन जशाच तशी लागू झाली पाहिजे। जोपर्यंत मागण्या होत नाहीत मान्य तोपर्यंत आम्ही संपातून मागे हात मारणार नाही। एक महिला म्हणून आपण, एक कर्मचारी म्हणून आपण सरकारला काय मागणी काय? कारण एवढं कामाचं सकाळी आम्हाला 10 वाजल्यापासून कधी कधी 7-8 वाजेपर्यंत काम करावं लागते। त्याच्यामध्ये तुटपुंजा पगार आहे, त्या पगारामध्ये घरातल्या कुठल्याही आमच्या सुविधा होत नाहीत, काय नाही तर मुलांचे शिक्षण होत नाहीत, त्यामुळे तेवढं पेमेंट असणं आवश्यकच आहे। तर शासनाला माझी एकच मान्य आहे की जुनी पेन्शन लागू करायला पाहिजे आणि वेतन त्रुटीचे जे त्रुटी झालेल्या आहेत त्या त्रुटी दूर करायला